निशाण्यावरती आल्यात। गोरे आणि खरात यांच्यामध्ये आर्थिक लागेबांधे असल्याचा दावा तृप्ती देसाईंनी केला। खरातच्या आर्थिक संबंधांचा आरोपही गोरेंनी फेटाळून लावलाय। कुठल्याही बंधूला न भेटल्याचा दावा सुद्धा नीलम गोरेंनी केलेला आहे। तर तृप्ती देसाईंनी काय गोरेंवरती आरोप लावले ते आपण पाहतो। नीलम गोरे 7 ते 8 वर्ष बंधू खरातकडे जात होत्या। खरात पाथर्डीतील एका हॉटेलमध्ये गोरेंना भेटण्यास का गेला होता? गोरे आणि खरातमध्ये काही संबंध होते का? नाशिकमधील एक्सप्रेस हॉटेलमध्ये आमदारकी आणि मंत्रिपदासाठी अनेक वेळा भेटही झाली। एसआयटीने सीडीआर तपासावा, संभाषण उघड होईल असं तृप्ती देसाई म्हणतात। नीलम गोरे जर त्यांच्या मंत्रिपदासाठी आणि आमदारकीसाठी तिथं जात असत्या तर त्या ऑलरेडी त्यांच्या ऑफिसला गेल्या होत्या। मग आता हवाला रॅकेट जे आहे त्या संदर्भातले काही पुरावे जे आहेत ते समोर येत आहेत। काही जे आहेत ते वेगवेगळ्या आर्थिक देवाणघेवाणीचे व्यवहार जे अशोक खरातचे आहेत ते समोर येत आहेत। मग याच्याशी नीलम गोरेंचा काही संबंध आहे का, याची चौकशी आता एसआयटीने करणं गरजेचं आहे। त्यांच्या मंत्रिपदासाठी आणि आमदारकीसाठी तिथं जात असत्या तर त्या ऑलरेडी त्यांच्या ऑफिसला गेल्या होत्या। मग आता हवाला रॅकेट जे आहे त्या संदर्भातले काही पुरावे जे आहेत ते समोर येत आहेत। काही जे आहेत ते वेगवेगळ्या आर्थिक देवाणघेवाणीचे व्यवहार जे अशोक खरातचे आहेत ते समोर येत आहेत। मग याच्याशी नीलम गोरेंचा काही संबंध आहे का, याची चौकशी आता एसआयटीने करणं गरजेचं आहे। गेल्या 5 दशकांमध्ये कोणत्याही ढोंगी गुरुचा अवतार म्हणवणाऱ्या बुवांना भेटायचे नाही, त्यांच्या दर्शनाला जायचे नाही, हा संस्कार मी आजही पाळते। मी प्रबोधनकारी हिंदुत्व मानते। राजकीय पदे किंवा मंत्रिपद मिळवण्यासाठी कधीही कोणत्या तांत्रिक गुरुची किंवा बुवाबाजीची मला